कल्पना करा, एका क्षणात तुमचं आयुष्य संपलं, पण त्याच क्षणी दोन अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाशाचा नवा अध्याय सुरू झाला. किती विलक्षण आहे ना ही कल्पना. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही प्रकाश देण्याची संधी अनेक जण स्वतःहून गमावतात. कारण आजही समाजात नेत्रदानाबद्दल अनेक गैरसमज खोलवर रुजलेले आहेत. या चुकीच्या समजुतींमुळे अनेक कुटुंबे नेत्रदानाचा निर्णयच घेत नाहीत. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जागतिक नेत्रदान पंधरवडा निमित्त आज आपण नेत्रदानाबद्दल समाजात प्रचलित असलेल्या 5 मोठ्या गैरसमजांबद्दल जाणून घेणार आहोत. या गैरसमजांमागचं खरं सत्य समजून घेतलं तर कदाचित अधिकाधिक लोक नेत्रदानाचा निर्णय घेतील आणि कोणाच्या तरी आयुष्यात कायमचा प्रकाश फुलवतील. गैरसमज क्रमांक 1, नेत्रदान म्हणजे संपूर्ण डोळा काढला जातो. हा सर्वात मोठा आणि सर्वाधिक पसरलेला गैरसमज आहे. खरं म्हणजे बहुतांश वेळा संपूर्ण डोळा प्रत्यारोपणासाठी वापरला जात नाही. नेत्रदानामध्ये मुख्यतः कॉर्निया म्हणजे डोळ्याचा पारदर्शक पुढचा भाग प्रत्यारोपणासाठी घेतला जातो. ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि सन्मानपूर्वक केली जाते. यामुळे मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणतीही विद्रूपता येत नाही. अंत्यदर्शन किंवा धार्मिक विधींमध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही. म्हणजेच नेत्रदानामुळे चेहरा विद्रूप होतो ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. गैरसमज क्रमांक 2, फक्त तरुण व्यक्तीच नेत्रदान करू शकते. अनेकांना वाटतं की वय वाढलं की नेत्रदानाचा काही उपयोग राहत नाही, पण सत्य अगदी वेगळं आहे. नेत्रदानासाठी वय हा मुख्य निकष नसतो. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांच्याही कॉर्नियाचा उपयोग दुसऱ्या व्यक्तीला दृष्टी देण्यासाठी होऊ शकतो. डॉक्टर नेत्रदानानंतर ऊतींची तपासणी करून त्या प्रत्यारोपणासाठी योग्य आहेत का हे ठरवतात. म्हणून तुमचं वय 20 असो किंवा 80, नेत्रदानाची संधी नक्कीच असू शकते. गैरसमज क्रमांक 3, चष्मा, नंबर किंवा मोतीबिंदू असेल तर नेत्रदान करता येत नाही. हा गैरसमजही अनेकांना नेत्रदानापासून दूर ठेवतो. जर एखाद्या व्यक्तीला चष्मा लागत असेल, डोळ्यांना नंबर असेल किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरीही बहुतांश वेळा नेत्रदान शक्य असतं. कारण प्रत्यारोपणासाठी वापरला जाणारा कॉर्निया हा डोळ्याच्या नंबरशी संबंधित नसतो. कोणत्या नेत्रांचा उपयोग होऊ शकतो याचा अंतिम निर्णय नेत्रतज्ञ घेतात. त्यामुळे स्वतःहून मी नेत्रदान करू शकत नाही असा निष्कर्ष कधीच काढू नका. गैरसमज क्रमांक 4, नेत्रदानामुळे धार्मिक विधींमध्ये अडथळा येतो. हा विषय अनेक कुटुंबांसाठी भावनिक असतो, परंतु भारतातील विविध धर्मांमध्ये माणुसकी, दान आणि दुसऱ्याच्या जीवनाला मदत करण्याला महत्त्व दिले जाते. नेत्रदान ही एक महान मानव सेवा मानली जाते. नेत्रदानाची प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होते आणि त्यानंतर अंत्यसंस्कार वेळेत करता येतात. म्हणून धार्मिक कारणांमुळे नेत्रदान करता येत नाही ही समजूतही योग्य नाही. गैरसमज क्रमांक 5, नेत्रदानासाठी आधी नोंदणी केली नसेल तर दान करता येत नाही. हेही अनेकांना माहिती नसतं. होय, नेत्रदानाची प्रतिज्ञा करणे अत्यंत चांगली गोष्ट आहे, पण एखाद्या व्यक्तीने आयुष्यात नोंदणी केली नसेल तरीही मृत्यूनंतर त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान करता येऊ शकते. म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबियांना आपल्या नेत्रदानाच्या इच्छेबद्दल आधीच सांगून ठेवणं. कारण शेवटचा निर्णय अनेकदा कुटुंबियांचाच असतो. मृत्यूनंतर शक्यतो 4 ते 6 तासांच्या आत जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधणे आवश्यक असते. वेळेवर संपर्क झाला तर एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे 2 वेगवेगळ्या व्यक्तींना दृष्टी मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते. ही माहिती फक्त जाणून घेण्यासाठी नाही तर कृती करण्यासाठी आहे. कारण आज आपल्या देशात हजारो लोक कॉर्निया प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी तुमचा एक निर्णय म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात ठरू शकतो. म्हणून नेत्रदानाबद्दलचे गैरसमज दूर करा, योग्य माहिती जाणून घ्या आणि आपल्या कुटुंबियांसोबत नेत्रदानाबद्दल नक्की चर्चा करा. कारण मृत्यूनंतरही जगण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे नेत्रदान. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुम्ही नेत्रदानाचा संकल्प केला आहे का? किंवा आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो करणार आहात का? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.